हॅलो एव्हरीवन. तर डायरेक्ट सेकंड इयरमध्ये जर ॲडमिशन घेणार असाल तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एस-पी-पी-यूमध्ये, तर मी इथे काही कॉलेजची लिस्ट काढलेली आहे, जे तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ॲड करू शकता किंवा ही पूर्ण लिस्ट तुम्ही तुमच्या पर्सेंटाइल वाईज तुम्ही रेफर करू शकता आणि यामध्ये जे कॉलेजेस आहेत, तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता कॅप राउंडसाठी. तर पुणेमध्ये तुम्ही जर ॲडमिशन घेणार असाल डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला, तर पुणे इंजिनिअरिंग कॉलेजेस मी तुम्हाला प्रोव्हाईड करत आहे. तर याच्यामध्ये मी टायर वाईज इथे कॉलेजेस काढलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता, की टायर 1 मध्ये मी तुम्हाला ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आणि जे पण प्रीमियर कॉलेजेस आहेत, ते पर्सेंटाइलनुसार इथे तुम्हाला दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिले तुम्ही सगळ्यात टायर 1 मध्ये बघू शकता, की इथे कट ऑफनुसार 92 पासून ते 98 पर्सेंटाइल पर्यंत तुम्ही कोणकोणते कॉलेजेस टाकू शकता. तर इथे कॉलेजेसची लिस्ट मी तुम्हाला देत आहे. तर टोटल 7 कॉलेजेस इथे येतात. जसं की सी-ओ-ई-पी झालं, पी-आय-सी-टी हे टॉपचे कॉलेजेस आहेत आणि त्यांची लोकेशन कुठे आहे ती पण मी इथे तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर स्टेटस काय आहे त्या कॉलेजचं ते पण मी इथे सांगितलेलं आहे, की गव्हर्नमेंट आहे, की प्रायव्हेट आहे, की ऑटोनॉमस आहे, असे सगळे कॉलेजेस मी तुम्हाला देत आहे. तर तुम्ही याच्यानुसार तुम्ही तुमची जी लिस्ट आहे ती अपडेट करू शकता किंवा ही पूर्ण लिस्ट तुम्ही तिथे वापरू शकता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी. तर आपलं जे चॅनल आहे याच्यावरती मी इंजिनिअरिंगचे जे तुमचे सब्जेक्ट असतात ते शिकवतो. तर तुम्हाला याच्यामध्ये पण हेल्प करत आहे, की तुम्हाला जर एखादं चांगलं कॉलेजेस पाहिजेत असेल, तर तुम्हाला त्याच्यासाठी हेल्प होईल. तर टायर 2 साठी जे हायली रेप्युटेड किंवा प्रीमियम इन्स्टिट्यूट्स येतात ते 85 ते 92 पर्सेंटाइल पर्यंत कोणकोणते येतात ते पण बघून घ्या तुम्ही. तर त्याच्यामध्ये पुढचे कॉलेजेस येतात क्युमिन्स झालं, डी-वाय-पी, सी-ओ-ई झालं, त्यानंतर जे-एस-पी-एम झालं. तर असे कॉलेजेस येतात आणि त्यांच्या लोकेशन पण मी इथे दिलेले आहेत आणि तुम्ही स्टेटस पण बघू शकता. त्यानंतर खालचे कॉलेजेस पण येतात. त्यामध्ये 17 कॉलेजेस येतात. त्यानंतर तुमचं येतं टायर 3. तर टायर 3 मध्ये गुड आणि स्टेबल ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, जे 75 ते 85 पर्सेंटाइल पर्यंत येतात कट ऑफनुसार. तर याच्यात पण तुम्ही बघू शकता, की हे सगळे कॉलेजेस तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ॲड करू शकतात. तर टोटल 30 पर्यंत जाते ही लिस्ट. तर इथे त्यांची लोकेशन पण दिलेली आहे, की तुम्हाला कोणत्या एरियामध्ये घ्यायची आहे आणि त्या कॉलेजचं स्टेटस पण इथे मी प्रोव्हाईड केलेलं आहे. तर तुम्ही या लिस्टनुसार जाऊ शकता आणि या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता तुमच्या पर्सेंटाइलनुसार. तर अजून कॅप राउंड जे आहे त्याची डेट्स आलेली नाही आहे अजून. तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता ज्यांना ॲडमिशन घ्यायची आहे पुणेमध्ये. आणि बाकीच्या जसं की मुंबईमध्ये जर तुम्हाला पाहिजेत असेल लिस्ट वाईज तर त्याच्यासाठी तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. तर टायर 4 मध्ये येतात तुमचे डेव्हलपिंग आणि मॉडरेट जे तुमचे ऑप्शन्स येतात ते येतात 60 टू 75 पर्सेंटाइलवरती. तर ज्यांना याच्यामध्ये पर्सेंटाइल असतील ते या कॉलेजेस ला सिलेक्ट करू शकता आणि जाऊ शकता त्या कॉलेजमध्ये. तर इथे बघू शकता तुम्ही की इंजिनिअरिंगचे जे कॉलेजेस आहेत ते टोटल 44 पर्यंत जाते ही लिस्ट. तर पूर्ण तुमचे जे पर्सेंटाइल आहेत ते 60 पासून तर तुम्ही 99 यामध्ये जर असतील, तर तुम्ही या कॉलेजेसला सिलेक्ट करून तिथे लिस्ट बनवू शकता आणि प्रॉपर लिस्ट ही तुम्ही प्रिफर करू शकता तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी किंवा कॅप राउंडच्या प्रोसेससाठी. तर अजून काही तुमचे डाउट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला दुसरा व्हिडिओ जर पाहिजेत असेल, तर त्याच्यासाठी पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला ही पी-डी-एफ जर पाहिजेत असेल, तर खाली Telegramची लिंक असेल तिथे जाऊन तुम्ही या लिस्टला घेऊ शकता आणि अजून काही हेल्प पाहिजे असेल, तर ते पण सांगा मला. मी नक्कीच कमेंटला तुमच्या रिप्लाय देईल प्रत्येकाला. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जितके पण मित्र असतील ज्यांना पुणेमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.